नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. भयकथा अनाकलनीय कथा या शृंखलेमध्ये आज आणखीन एक घटना मी सांगणार आहे. ती आहे तळजाईवरची. मी आज तळजाईला आलेलो होतो आणि अचानक ती घटना मला आठवली. म्हटलं घरी जायच्या ऐवजी आपण इथेच ती रेकॉर्ड करूया. ही घटना घडली माझ्या मित्राच्या बाबतीत आणि त्याच्या मित्राच्या बाबतीत, जेव्हा आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होतो. माझं कॉलेज तळजाईपासनं जवळ आहे. आमचे लेक्चर जे होते ते सकाळी 10 ते दुपारी 4 साधारण या वेळेत असायचे. मला 1 वर्षाने तो मित्र ज्युनियर, तो आणि त्याच्या वर्गातला मित्र यांच्या बाबतीत ही घटना घडली अशी की 11 वाजता जे लेक्चर होतं ते लेक्चर ऑफ असणार आहे हे त्यांना समजलं की ते प्रोफेसर आलेले नव्हते. ते म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, पुढचं जे लेक्चर आहे ते 1 वाजता होतं. मध्ये 2 तास होते, करायचं काय हा प्रश्नच होता. कॉलेजमध्ये बसून काय उपयोग नाही, घरी जाण्यातही अर्थ नाही, कारण की घरी जाऊन येईपर्यंतच सगळा वेळ जाणार. मग त्यांच्या मनात आलं की आपण एक काम करूया, आपण तळजाईवर जाऊया. तळजाईवरती तुम्ही गेलात तर चहाची वगैरे दुकानं आहेत, हवा वगैरे बरी. आजच्या पेक्षा सध्या जे दिसतं त्यापेक्षा जरा मोकळी ढाकळी होती तळजाई, मोकळी जागा जास्त होती. असो, तर त्यांनी हा विचार केला की आपण तळजाईला जाऊया, तिकडे चहा वगैरे पिऊ आणि थोड्या वेळाने येऊ परत. साधारण 12-12:30 येऊ परत, 1 वाजता लेक्चर आहेच. दोघांनी गाडी काढली आणि तळजाईवर आले. त्यांना अनुभव जो आला विचित्र तो असा की 11-11:15 दरम्यान इकडची दुकानं बंद होती, चहाची दुकानं वगैरे ती बंद होती. त्यांना समजलं नाही की असं का झालं म्हणून, कारण की यावेळी अशी दुकानं बंद होत नाहीत. चहाची वगैरे लोक असतात आणि माहितीतला भाग आहे तळजाई, हा काही आम्हाला नवीन नाही आहे. तर ते त्यांना विचित्र वाटलं. आणि पूर्वीच्या काळी मी आधी म्हटलं तसं, आज जर तुम्ही आला तर तुम्हाला खूप लोक, रस्ते वगैरे नीट दिसतील, तसं नव्हतं पूर्वी, रानच होतं. वरती जाऊन एकही दुकान चालू नाही म्हटल्यावर त्यांनी गाडी पुन्हा वळवली आणि खाली गेले. खाली एक कॉर्नर बेकरी नावाची बेकरी होती. ती आता आहे की नाही मला हे माहिती नाही आहे, पण एक कॉर्नर बेकरी नावाची बेकरी होती, तर तीही बंद होती. त्यांना खूप आश्चर्य वाटलं की हे जरा विचित्रच आहे थोडंसं. कॉर्नर बेकरी बंद म्हटल्यानंतर ते जरा थांबले, विचार केला की आता काय करता येईल, कुठे जाता येईल म्हणून. आणि त्यांनी सहज घड्याळात बघितलं तर घड्याळामध्ये 1:45 वाजले होते. 11-11:15 निघालेले लोक फक्त तळजाईला येण्यात आमच्या कॉलेजपासून 5 मिनिटं जास्तीत जास्त, आणि तिथे हे सगळं घडलं. खाली तळजाईच्या इथे गेल्यानंतर घड्याळात पाहिलं तेव्हा 1:45 वाजलेले होते. मधला हा संपूर्ण काळ कुठे गेला, कसा गेला हे त्या दोघांनाही आठवत नाही, आजही आठवत नाही. ते अजूनही प्रश्नांकित आहेत की हे घडलं कसं, टाइम लॉस ज्याला आपण म्हणतो तो झाला कसा. ही एक विचित्र घटना माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेली आणि त्याचं उत्तर अजूनही तसं मिळालेलं नाही आहे. आता आपण म्हणू शकतो हे की काहीतरी भ्रम झाला असेल, हे झालं असेल, अशी उत्तरं आपण म्हणूच शकतो, नाही असं नाही. पण असं नेहमी का घडत नाही हा माझा प्रश्न आहे. आणि असं त्या दिवशी काय विचित्र झालं की दोघांनाही हा भ्रम झाला. एकाला झाला मी समजू शकतो, पण हा दोघांना का व्हावा. ही एक विचित्र टाइम लॉसची घटना. इकडे आलो होतो तर मला अचानक आठवली, म्हटलं तुम्हाला ऐकवावी. कशी वाटली मला नक्की कळवा, आणि तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर मला त्याच्याबद्दल ऐकायला खूप आवडेल. ते अनुभव मला या कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. मी सगळे कॉमेंट्स वाचत असतो, सगळ्यांना उत्तरंसुद्धा देत असतो. कदाचित थोडा वेळ लागेल पण मी उत्तरं देतो जरूर. तुमचे कॉमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. संवाद साधायचा हा आणखीन एक प्रयत्न. असो, घटना आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे विचारही मला कळवा. पुढच्या वेळी भेटू पुढचा कुठला तरी प्रसंग घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.